तर मित्रांनो, मी जस्ट तुम्हाला आज एक माझ्या परिसराचा एक वॉक अराउंड छोटासा टूर देतो आहे. जस्ट हे दाखवण्यासाठी की इथे क्लीनलीनेस किती व्यवस्थितपणे आणि स्वच्छता मेंटेन केली गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे एक बसस्टॉप आहे आणि हे किती स्वच्छ पद्धतीने असं मेंटेन केलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी तुम्हाला इथे एक लिटर किंवा रिसायकल वेस्ट टाकायला बॉक्स दिलेला आहे भरपूर मोठा. आणि मी चाललो आहे माझ्या घराकडे. इथे तुम्ही बघू शकता की किती असं मनमोहक गवत इथे दोन्ही पण साईडने उगलेला आहे आणि मध्ये चालायला हा रस्ता बनवलेला आहे. तर ह्या रस्त्यावरती पायी चालणारे किंवा सायकल चालवणारे दोन्ही पण चालू शकतात. तर हे बघू शकता, हे हॉस्पिटल आहे माझं जिथे मी काम करतो डेली. आणि हा जो रस्ता आहे हा किती व्यवस्थितपणे इथून तिथून पूर्णपणे मेंटेन केलं गेलेला आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचा कचरा किंवा पेपर प्लास्टिक खाली पडलेलं असं भेटणार नाही, जे की खूपच चांगली गोष्ट आहे. आणि मला वाटतं कुठेतरी आपल्याकडेही बसस्टँडवरती किंवा एक पब्लिक प्लेसवरती ह्या पद्धतीचे नियम हे फॉलो केले गेलेले पाहिजे. एक पब्लिकने स्वतःचा सिविक सेन्स हा डेव्हलप केला पाहिजे की आपल्याला आपला परिसर हा स्वच्छ ठेवायचा आहे. आता तुम्हाला इथे एक डिटेलिंग दाखवतो मी. तर इथे बघू शकता तुम्ही, हे जे पायी चालायचा रस्ता आहे हा 2 कलरमध्ये विभाजित केला गेला आहे. एक आहे गुलाबी आणि आपला एक नॉर्मल ब्लॅक कलर. तर गुलाबी रस्ता जो आहे तो सायकल चालवण्यासाठी आणि जो ब्लॅक कलरचा आहे तो पायी चालणाऱ्यांसाठी आहे. तर मी चाललो आहे इकडे माझ्या घराकडे. बघू शकताय किती स्वच्छ आणि व्यवस्थित मेंटेन केला आहे हा परिसर. तर हे जे आहे मी शॉर्टकटने चाललो आहे ह्या घरांच्या रस्त्यातून, जो की माझा रस्ता नाही आहे, माझा पुढून आहे. बट मी तरीही आतमधले जे बारीक रस्ते आहे हे सुद्धा किती व्यवस्थितपणे लोकांनी त्यांचं कंपाऊंड घरापासलं किंवा चालायचे रस्ते वगैरे किती स्वच्छ पद्धतीने असे मेंटेन केले आहेत हे तुम्ही इथे बघू शकतायत. तर हे मी आलो आहे इथे माझ्या घराच्या जस्ट परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता लोकांनी इथे डस्टबिनपाशी कचरा ब्लॅक पॉलिथिन बॅग्समध्ये भरून ठेवला आहे. हा माझ्या घरासमोरचा परिसर आहे. आपल्याला पण इथे 2 डस्टबिन दिलेले आहेत, एक ब्लॅक आणि एक ब्लू. ब्लॅकमध्ये आपण टाकतो आहे आपलं सगळं ओलं आणि किचनचं वेस्ट, आणि ब्लूमध्ये आपलं रिसायकलेबलचं वेस्ट जातं आहे शक्यतो.